हॅलो फ्रेंड्स, आज आपण सेट एक्झामिनेशन जून 2020ची अर्थशास्त्राची बुक सेट ए ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. चला तर मग क्वेश्चनकडे वळूयात. पहिला प्रश्न, डॅश युटिलिटी मीन्स दॅट ॲन इंडिव्हिज्युअल कॅन अटॅच स्पेसिफिक व्हॅल्यू ऑर नंबर्स ऑफ युटिल्स फ्रॉम कन्झ्युमिंग इच क्वांटिटी ऑफ अ गुड ऑर बास्केट ऑफ गुड्स. एखादी व्यक्ती जर वस्तू किंवा वस्तुसंचाच्या उपभोगातील उपयोगिता जर विशिष्ट मूल्य किंवा एककात व्यक्त करीत असेल तर त्याला डॅश उपयोगिता म्हणतात. या प्रश्नामध्ये फ्रेंड्स आपण या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. यामध्ये मूल्य एककात, यामध्ये युनिट्स हे व्यक्त केले आहेत. युनिट्स हे फक्त आणि फक्त कार्डिनल युटिलिटीमध्ये म्हणजेच अंकदर्शी उपयोगितेमध्येच दर्शविले जाते. म्हणून याचे उत्तर सी कार्डिनल अंकदर्शी हे आहे. प्रश्न दुसरा, द फॉलोइंग डायग्राम टिपिकली रिप्रेझेंट डॅश ऑफ डॅश प्रोडक्शन फंक्शन. पुढील आकृतीत डॅश संकल्पना डॅश उत्पादन फलनाद्वारे दर्शवली आहे. यामध्ये या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसून येते की यामध्ये टोटल कॉस्ट आणि हे रेषीय फलनाद्वारे दर्शवली आहे. म्हणून याचे उत्तर सी टोटल कॉस्ट लिनियर एकूण व्यय रेषीय हे आहे. प्रश्न तिसरा, डॅश रेफर्स टू द कव्हरिंग ऑफ अ फॉरेन एक्सचेंज रिस्क. डॅश म्हणजेच परकीय चलन जोखीम सुरक्षा होय. याचे उत्तर आहे बी बचाव म्हणजेच परकीय चलन जोखीम सुरक्षा होय. प्रश्न चौथा, ए डॅश रिझल्ट व्हेन इच प्लेयर्स adopt the strategy that gives her the highest possibility payoff. If her rival sticks to the strategy she has chosen. प्रत्येक खेळाडू अशी व्यूहरचना स्वीकारतो की ज्यामुळे त्यास जास्तीत जास्त फलनिष्पत्ती मिळते. जर तिची प्रतिस्पर्धी तिच्या निर्णयावर ठाम राहिली तर डॅश होते. हा प्रश्न गेम थेअरीशी रिलेटेड आहे. जेव्हा प्रतिस्पर्धी तिच्या निर्णयावर ठाम असते म्हणजेच यामध्ये इक्विलिब्रियम घडून येते आणि त्या इक्विलिब्रियमला नॅश इक्विलिब्रियम असे म्हणतात. म्हणून याचे उत्तर बी हे आहे. प्रश्न पाचवा, प्राइस सेट बाय ॲन ऑथॉरिटी इज कॉल्ड डॅश प्राइस. जर अधिकार मंडळाने किंमत ठरवली असेल तर तिला डॅश किंमत असे म्हणतात. याचे उत्तर आहे सी ॲडमिनिस्ट्रेटर प्राइस प्रशासित किंमत असे म्हणतात. सहावा प्रश्न, पॉझिटिव्ह नेट प्रेझेंट व्हॅल्यू NPV मीन्स दॅट द एक्सपेक्टेड रिटर्न ऑन द प्रोजेक्ट एक्स्टेड. धन निव्वळ वर्तमान मूल्य असताना प्रकल्पावरील परतावा डॅश अधिक असतो. याचे उत्तर आहे व्हेरिएबल अँड फिक्स्ड कॉस्ट ऑफ फंड्स निधीच्या बदलत्या आणि स्थिर व्ययापेक्षा अधिक असते. प्रश्न सातवा, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ द स्लोप ऑफ द प्रोडक्शन पॉसिबिलिटी फ्रॉनिटर ॲट एनी पॉईंट. उत्पादन शक्यता वक्राच्या उताराचे केवळ मूल्य वक्रावरील कोणत्याही बिंदूशी डॅश. याचे उत्तर आहे ए इज इक्वल टू द मार्जिनल रेट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ए सीमांत रूपांतर दरा एवढे असते. प्रश्न आठवा, द फर्स्ट थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स स्टेट दॅट. कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या प्रमेयानुसार
याचे उत्तर आहे ए. अ कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम इज पॅरेटो इफिशियन्स. स्पर्धात्मक संतुलन पॅरेटो कार्यक्षम असते. प्रश्न 9. द फर्स्ट फंडामेंटल थेरम ऑफ वेलफेअर इकॉनॉमिक्स अज्युम द सप्लाय ऑफ. कल्याण अर्थशास्त्राच्या पहिल्या मूलभूत प्रमेयानुसार डॅशचा पुरवठा गृहीत धरला जातो. याचे उत्तर आहे सी. कॉमन गुड. सामान्य वस्तू. 10 आहे असिमेट्रिक इन्फॉर्मेशन रिझल्ट्स इनटू. असमरूप माहितीचे पर्यावसान टिंबटिंब होते डॅश होते. याचे उत्तर आहे बी. उपभोक्त्याने केलेल्या प्रतिकूल निवडीमध्ये होते. 11. As the quantity of one variable input in a production process is increases with quantities of other inputs remaining constant dash firstly increase, then after reaching a maximum starts decreasing and finally become negative. उत्पादन प्रक्रियेत इतर आधानांच्या मात्रा स्थिर असताना एका बदलत्या उत्पादन आधानाच्या मात्रा वाढल्या तर डॅश प्रथम वाढ होऊन ते महत्तम पातळीवर पोचल्यानंतर त्यात घट होऊन शेवटी ते ऋणात्मक होते. याचे उत्तर आहे सी. मार्जिनल फिजिकल प्रोडक्ट्स. सीमांत भौतिक उत्पादन. 12वा प्रश्न आहे टू गेट इकॉनॉमी आउट ऑफ अ स्लम केन्स सजेस्टेड दॅट. मंदीच्या तीव्र लाटेतून अर्थव्यवस्थेला बाहेर पाडण्यासाठी केन्स यांनी सुचविले. याचे उत्तर आहे डी. रिड्यूस टॅक्सेस अँड इन्क्रीज गव्हर्नमेंट स्पेंडिंग. कर कमी करा आणि सरकारी खर्च वाढवा. 13वा प्रश्न आहे इन अ सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम केन्सियन इक्वेशन इज ऑब्टेन व्हेन. उत्पादनाच्या चक्रीय प्रवाहामध्ये केन्सियन समीकरण मिळते जेव्हा. याचे उत्तर आहे बी. एस प्लस टी प्लस एम इज इक्वल टू आय प्लस जी प्लस एक्स हे आहे. प्रश्न 14वा. विच ऑफ द फॉलोइंग रेशो बेस्ट डिस्क्राइब द GNP डिफ्लेटर. खालीलपैकी कोणते गुणोत्तर हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा चलन संकोच चांगल्या प्रकारे स्पष्ट करते. याचे उत्तर आहे ए. नॉमिनल GNP टू रिअल GNP. नाममात्र एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचे वास्तव एकूण उत्पन्नाशी. प्रश्न 15वा. डिमांड साइड अनएम्प्लॉयमेंट इज पार्शली कॉज बाय. मागणीजन्य बेरोजगारी ही अंशतः यामुळे होते. याचे उत्तर आहे डी. अ लॅक ऑफ ॲग्रिगेट डिमांड. एकूण मागणीची उणीव. फ्रेंड्स, आज आपण या बुकसेटमधले 15 क्वेश्चन पाहिले आहेत. यापुढील व्हिडिओमध्ये आपण यानंतरचे प्रश्न पाहणार आहोत. आपण रोज 15 क्वेश्चनची प्रॅक्टिस करणार आहोत. हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.